बंधूंनो, आज आपण आलो आहोत चिकणगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी. आज आपण मैकोने नवीन लॉन्च केलेले वाहन म्हणजेच मैको हायस्पीड या वाहनाबद्दल थोडक्यात पीक पाहणी चर्चा करणार आहोत. तर मैकोने जे हायस्पीड वाहन लॉन्च केलंय याचा कालावधी जवळपास 140 ते 145 दिवसाचं हे वाहन आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे काय खास वैशिष्ट्य हे जाणून घेणार आहोत. तर आपण बघू शकता की मैको हायस्पीडचं वाहन जे आहे त्याचं झाड एकदम दणकट आहे आणि दणकट झाड असून सुद्धा याला भरपूर फळफांदे आहे. जवळजवळ फांदे आहे जवळपास एका झाडाला 18 ते 24 पर्यंत फळफांदी आहे. आणि तुम्ही बघू शकता फळफांदी जास्त असल्यामुळे बोंडाची संख्या सुद्धा अतिशय जास्त लागते. या वाहनाला जवळपास या झाडाला 95 पर्यंत बोंडाची संख्या लागलेली आहे आणि अगदी जवळजवळ अंतर आहे बोंडामध्ये, त्यामुळं प्रति झाड बोंडाची संख्या सुद्धा जास्त लागते. त्याबरोबरच आपण बघू शकतो की एवढंच झाड नसून या आतमध्ये आपण प्लॉट बघूयात, प्रत्येक झाडाला अशाच प्रकारे माल लागलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि या वाहनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे रस शोषक करणाऱ्या किडीला सहनशील आहे, जसं की मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या वाहनावर अतिशय कमी प्रमाणात येते. आणि कापूस सुद्धा या वाहनाचा वेचणीस अतिशय सोपा आहे. तर हे वाहन लागवड का करायला पाहिजे, कारण हे जे वाहन आहे कमी कालावधीत येतं, त्यामुळं तुम्ही जिथं कोरडवाहू क्षेत्र असतं तिथे सुद्धा याची लागवड करू शकता. आणि ज्या ठिकाणी आपलं बागायती आहे त्या ठिकाणी दुबार पीक सुद्धा या वाहनापासून नक्कीच घेऊ शकता. धन्यवाद.